साध्यापासून मोठ्यापर्यंत सामान्य कुक्कुटपालन बनवासाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पाहणा सर्वांचे रायझिंग स्टार परिबंध करतो आता स्वागत। सामान्य कुक्कुटपालन बनवासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ। जो व्हिडिओ सामान्य कुक्कुटपालन बनवासाठी घेऊन आला आहे सध्याची ही सर्वात महत्त्वाची चेतावणी। जेव्हा चेतावणीकडे दुर्लक्ष केल्याने आपल्यासारख्या सामान्य कुक्कुटपालक बांधवाचं होऊ शकते 100% नुकसान। मग अशी कोणती चेतावणी की ज्याच्याकडे दुर्लक्ष केल्याने आपल्यासारख्या सामान्य कुक्कुटपालक बांधवाचं होऊ शकते नुकसान? तर बघा मित्रांनो, सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सध्याच्या घडीची ही सर्वात महत्त्वाची चेतावणी। ज्या चेतावणीच्या अनुसार या उन्हाळ्यात आपल्या सर्वांना कोंबडीला व कोंबडीच्या पिल्लांना अजिबात लसूण द्यायचा नाही। तर आपण सर्वांनी याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि उन्हाळ्यामध्ये कोंबडीला आणि कोंबडीच्या पिल्लांना लसूण जास्त प्रमाणात खाद्य म्हणून दिला तर गॅरंटीनं सांगतो याच्यामुळे उन्हाळ्यात आपल्या कोंबडीचा आणि पिल्लांचा जाऊ शकतो जीव। तर आपण बघितलं तर सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची चेतावणी की खाद्य म्हणून दिला जाणारा लसूण उन्हाळ्यात कोंबडीचा व कोंबडीच्या पिल्लांचा घेऊ शकतो 100% जीव। मग अशा परिस्थितीमध्ये सामान्य कुक्कुटपालक बांधव विचारतात झाला की लसणामध्ये असा कोणता कंटेंट आहे की त्याचा वापर उन्हाळ्यात केल्याने कोंबडीचा आणि पिल्लांचा जाऊ शकतो जीव। चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात उत्तर। ज्यांना प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे त्या सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथे व्हिडिओ आवडल्यासारखा वाटेल तिथे लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधवापर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा। जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो आता या ठिकाणी सतत। जो चौंद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कुक्कुटपालक बांधव त्यांच्यासाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ। जो व्हिडिओ घेऊन आला आहे आपल्या सर्वांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची चेतावणी। ज्या चेतावणीच्या अनुसार जर आपण सर्वांनी उन्हाळ्यात कोंबडीला व कोंबडीच्या पिल्लांना खाद्य म्हणून लसूण दिला तर उन्हाळ्यात दिला गेलेला लसूण आपल्या कोंबडीचं व कोंबडीच्या पिल्लाचं 100% या ठिकाणी जीव घेण्यासाठी कारणीभूत ठरू शकतो। मग अशा परिस्थितीमध्ये उन्हाळ्यात दिला जाणारा लसूण कोंबडीचं व कोंबडीच्या पिल्लांचं या ठिकाणी कशा पद्धतीने जीवहरण करू शकतो आणि असा कोणता कंटेंट आहे त्याच्यामध्ये की ज्याच्यामुळे कोंबडीचा आणि पिल्लांचा जाऊ शकतो जीव। चला हे सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात इथं समजून। जर आपण सर्वांनी बघितलं तर या ठिकाणी आपल्यापाशी असणारी कोंबडी आणि कोंबडीचं पिल्लू शीत रक्तपेशी असणारा पक्षी। आता शीत रक्तपेशी असणारा पक्षी म्हणजे काय की बाहेरच्या वातावरणामध्ये होणाऱ्या बदलाशी सहजासहजी हा पक्षी जुळवून घेऊ शकत नाही। याचा अर्थ बाहेरच्या वातावरणात तापमान वाढलं तर कोंबडी व पिल्ले यांच्या शरीरातील सुद्धा तापमान वाढणार आणि बाहेरच्या वातावरणामध्ये तापमान घटलं तर कोंबडी आणि पिल्ले यांच्या शरीरातील तापमान सुद्धा घटणार। म्हणजे कोंबडी आणि कोंबडीचं पिल्लू स्वतःच्या शरीरातील तापमान कमीही करू शकत नाही आणि वाढवूही शकत नाही। अशा परिस्थितीमध्ये वाढत जाणाऱ्या तापमानाचा फार प्रतिकूल परिणाम कोंबड्यांवरती होत असतो। जर उन्हाळ्याचा विचार केला तर उन्हाळ्यामध्ये वाढत जाणारे जे तापमान असते ते कोंबडीच्या शरीरातील तापमानाला सुद्धा या ठिकाणी वाढवतोय। त्याच्यामुळे काय होते की कोंबडीच्या शरीरातील पाण्याचं प्रमाण हे कमी होते व अशा परिस्थितीमध्ये कोंबडीला उष्माघाताचा त्रास होतो व अचानक हृदयविकाराचा तीव्र धक्का येऊन तिचा जीव सुद्धा जाऊ शकतो। मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला तिचा जीव वाचवायचा म्हटलं तर थंड पदार्थांचा वापर करावा लागतो की ज्यामुळे तिच्या शरीरातील उष्णता कमी होऊन पाण्याचं प्रमाण वाढेल। मग अशा परिस्थितीमध्ये आपण जर दुर्लक्षित करून या ठिकाणी लसूण खायला घातलं तर फार प्रतिकूल परिणाम याचा होऊ शकतो। ज्या पद्धतीनं आगीमध्ये तेल ओतल्यानंतर आगीचा भडका उडत असतो त्याच पद्धतीनं उन्हाळ्यामध्ये लसूण कोंबड्यांना खायला घातल्यानं कोंबडी व कोंबडीच्या पिल्ल्याच्या शरीरात सुद्धा भडका उडत असतो। कारण लक्षात घ्या लसूण दिल्यानंतर 4 ते 5 मिनिटांमध्ये तो त्या ठिकाणी शरीरामध्ये गरमी निर्माण करत असतो। अशा परिस्थितीमध्ये जर आपण सर्वांनी विचार केला लसूण जर कोंबड्यांना व पिल्लांना खायला घातला तर ह्याच्यामुळं काय होईल की कोंबडी व पिल्ले यांच्या शरीरामधील असणारी उष्णता ही एका मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणात वाढणार आणि ह्याच्यामुळं काय होणार की आपली कोंबडी आणि आपल्या कोंबडीच्या पिल्लांच्या शरीरातील असणारं तापमान हे वाढत जाणार, गरमी वाढत जाणार, उष्णता वाढत जाणार। यामुळे पर्यायाने त्यांच्या शरीरातील पाण्याचं प्रमाण हे कमी होणार।
अशा परिस्थितीमध्ये घामग्रंथी नसल्यामुळे कोंबडीच्या शरीराबाहेर घाम हा पडू शकणार नाही आणि अशा परिस्थितीमध्ये जोपर्यंत कोंबडी या असणाऱ्या एक्स्ट्रा उष्णतेला बाहेर टाकण्यामध्ये यशस्वी राहील तोपर्यंत जीव तिचा त्या ठिकाणी वाचेल. पण ज्या वेळेस त्या ठिकाणी ती याच्यात अपयशी होईल 100% तिचा जीव जाणार, ती गतप्राण होणार. मग अशा परिस्थितीमध्ये मला सांगा, आपल्याच्यानं उपाय करणं होत नाही तर हरकत नाही, पण अपाय तर करायला नको. असं म्हणलं जातं हिंदीमध्ये की किसी के राह के आप यहाँ पर काटे तो यहाँ पर मत बनो, यानी कि किसी को राह दिखा नहीं सके तो कोई गम नहीं, लेकिन किसी के राह के काटे बनना ये बहुत ही बड़ा गलत काम है. मग अशा परिस्थितीमध्ये आपण जर बघितलं तर आपण तर एक तर थंड पदार्थ तिला देईनच आणि थंड पदार्थ देण्यात गरमी कमी करीन झालोत. मग अशा परिस्थितीमध्ये हे होत नसेल तर कमीत कमी लसूण तर देऊ नका ना. मग अशा परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी लसूण जर देणं टाळलं तर याच्यामुळे काम आपलं होऊन जाईल. पण आपल्याला हे माहीतच नाही की लसणामध्ये कोणता कंटेंट आहे आणि लसणामध्ये एक्स्ट्रा गरमी. जो लसूण पावसाळ्यात आणि हिवाळ्यामध्ये आपल्यासाठी अत्यंत उपयुक्त तोच लसूण आपल्यासाठी या ठिकाणी फार मोठी अडचण उन्हाळ्यात निर्माण करू शकतो. म्हणून मायबाप कुक्कुटपालक बांधवांनो, आपल्या सर्वांना विनंती आहे, चेतावणी काय समजायचं समजून घ्या. या उन्हाळ्यामध्ये जर आपल्या कोंबडीचा व पिल्लांचा जीव वाचवायचा असेल तर 100% आपल्या कोंबडीला आणि आपल्या पिल्लांना अजिबात लसूण हा खायला घालू नका. कधीपर्यंत? इथून पावसाळा सुरू होईपर्यंत, म्हणजे 15 जूनपर्यंत. जो कुक्कुटपालक बांधव या सल्ल्याला मान्य करेल त्याला काही टेन्शन घ्यायची गरज नाही, पण जो याच्याकडे दुर्लक्ष करेल, हाकनाक तो स्वतःच्या कोंबडीचा व पिल्लाचा जीव घेण्यासाठी या ठिकाणी सरसावणार आहे. बघा, माझं काम आहे तुम्हाला समजावून सांगणं, माझं काम आहे तुम्हाला चेतावणी देणं. शेवटी तुम्हाला मान्य करायचं नाही, तुमच्या हातात आहे. पण मित्रांनो, लसूण न दिल्यानं काही दुष्परिणाम होत नाही, त्यामुळे कृपया करून लसूण प्लीज नका देऊ. आता ही माहिती मी आपल्यासमोर सादर केली, पण बरेचसे कुक्कुटपालक म्हणतात की सर आम्हाला अशाच पद्धतीची माहिती पाहिजे, मार्गदर्शन म्हणून. तर यासाठी काय सोय आहे का? तो आहे. याच्यासाठी सोय केलेली आपण. यासाठी रायझिंग स्टार परभणीच्या माध्यमातून आपण ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामची सुविधा केलेली आहे. ज्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामची योजना आपण दर रविवारी या ठिकाणी केली आहे. ज्या ठिकाणी दर रविवारी संध्याकाळी 7:30 वाजता ऑनलाईन ट्रेनिंग असते. तिथं सुरुवातीला लेक्चर होते, त्यानंतर वेदर बुलेटिन, सरते शेवटी प्रश्न उत्तरं असतात. सुरुवातीला लेक्चर जे घेतले जाते त्यामध्ये एक मुद्दा घेऊन त्यावरती पूर्ण मार्गदर्शन केले जाते आणि त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर पुढच्या आठवड्याभरामध्ये वातावरण कसं राहायचं, कोंबड्यांवरती पिल्लांवरती कसा परिणाम होणार याबद्दल माहिती व मार्गदर्शन केलं जाते व त्यापासून त्यांचा कसा बचाव करायचा की ज्यामुळे मृत्यूदर कमी राहील. सरते शेवटी सेगमेंट नंबर 3 मध्ये काय प्रश्न उत्तर असतात की जेवढी प्रश्न निर्माण झाले त्या सर्व प्रश्नांची उत्तर आपल्याला दिली जातात. मग इतर दिवशी काही प्रश्न असतील तर काही टेन्शन घ्यायची गरज नाही, कारण त्यासाठी दुपारी 3 ते 8च्या दरम्यान तुम्ही लखन सरांना कॉल करून प्रश्नांची उत्तर प्राप्त करू शकता. त्यांचा नंबर 84 21 82 62 62. तर अशा ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सर आम्हालाही सामील व्हायचं. कसं व्हायचं? त्यासाठी काहीच करायची गरज नाही. 84 21 82 62 62 कॉल करा. कॉल केल्यानंतर लगेच लखन सर कॉल उचलतील. त्यांना सांगा आम्हाला उद्या सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे. मग लखन सर आपल्याला काय म्हणजे व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 आपला पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा. एवढी माहिती पाठवली की लखन सर आपल्याला माझा फोनपे गुगल पे नंबर जो आहे 82 65 088 68 म्हणजे 8265088460 पाठवतील. बस याच्यावर 500 रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा. एवढं केल्याने अवघ्या 500 रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन हे आपल्यास मिळेल, ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मनसुबा होऊन जाईल या ठिकाणी परिपूर्ण. पण या असणाऱ्या ट्रेनिंगमध्ये जॉईन झाल्यानंतर तुम्हाला कशा पद्धतीनं सहकार्य होते मी एका ओळीत सांगतो. तर याच्यामुळे तुमचा कोंबड्यांचा व पिल्लांचा खाद्य खर्च 80% कमी होतो. रोगराई 80% कमी होते, कारण लसीकरण कधी आणि कसं करायचं याबद्दल माहिती मिळते. अचानक काय रोग आला तर कोणता उपाय करायचा याबद्दल सुद्धा माहिती दिली जाते. शेड कसा उभारायचा याबद्दल माहिती दिली जाते, की ज्यामुळे तुमचा असणारा जो खर्च आहे, कशाचा पैसा खर्च म्हणजे पेमेंट असो, जागेचा खर्च असो, वेळ म्हणजे सगळं त्या ठिकाणी जे आहे त्याची बचत होते. आणि सरते शेवटी आपली कोंबडी, आपला कोंबडा, आपले पिल्ले, अंडे जे आहेत कोंबडीचे, ह्या सर्वांची विक्री जी आहे ती कधी कुठे कशी करावी याबद्दल सखोल मार्गदर्शन केले जाते, ज्यामुळे उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन आपल्यास मिळते, ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मनसुबा होतो परिपूर्ण. मग खऱ्या अर्थानं गावरान कुक्कुटपालन करून व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये व्हा सामील. यासाठी कॉल करा 84 21 82 62 62 या लखन सरांच्या नंबरवरती. आपली मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी आम्ही प्रत्येक जिल्ह्याचा मार्केटिंगचा व्हॉट्सअप ग्रुप बनवला आहे. आपल्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील व्हायचं असेल तर व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 आपला नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा. तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतल्याच जाईल. तर हा होता व्हिडिओ, ज्यात आपण बघितलं की कोंबड्यांना उन्हाळ्यात लसूण दिल्याने त्यांचा जीव कशा पद्धतीने जाऊ शकतो, त्यांचा जीव कशा पद्धतीने आपल्याला वाचवायचा आहे आणि त्यासाठी लसूण का द्यायचा नाही.
व्हिडिओमध्ये दिली गेलेली माहिती आपल्याला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. काही प्रश्न असतील तर तुम्ही या ठिकाणी विचारत चला. येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून सोल्युशन करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करत राहील. व्हिडिओमधील माहिती मनापासून आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कुक्कुटपालक बांधवापर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. यामुळे येणार प्रत्येक वेळी आपल्याला मिळत राहतो इथं सतत. तर मित्रांनो, असेच एक नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल राजन स्टार परभणी मित्र सातत्याने तुम्ही सर्व कुक्कुटपालक बांधवांचे आजच्या व्हिडिओत मनापासून व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.